सर आमच्या महिला रोज बाथरूम साठी अक्षरशः रडतात ते, परंतु काहीतरी सोय केली पाहिजे ना मग सर. सोप सागरला आनंद सागरला म्हणजे आमचं स्वप्न सागरला बिलकुलच नाही, अजिबातच पाणी नाही. महिला रडतात, एखाद्या महिलेने काही केलं जर तर मग आम्हाला काय फायदा होणार? साठवायला पाणी जागा नाहीये, काय नाहीये, कसं काय म्हणजे एखादा वडील जर गेला त्या ठिकाणी तर तुमचं डिपार्टमेंट काय करणार आहे? आणि टँकर येतो भरून त्याचा पण वास येतो, पेट्रोलचा वास येतो. सर आमची वारंवार ही तक्रार आलेली आहे तुमच्याकडे. प्रत्येक वेळेला इथे येऊन आले. एवढं 1.5 ते 2 वर्ष झाले हेच प्रश्न चालू आहे. पाण्यामध्ये किडे असतात अक्षरशः. मग लेटर जर आहे तिकडे, जर समजा तुम्हाला देण्यात येते तर मग तुम्ही ती सोय करत का नाही? आमच्या जर महिलांनी कुणी काय जीवाचं केलं तर मग तुम्ही काय करणार ते सांगा. नागरिकांचा असंतोष असणं साहजिक आहे. कारण काय होतं की त्यांना जेव्हा पाणी मिळत नाही आणि त्यांना रस्त्याने जाताना टँकर दिसतो तर त्यांना असं वाटतं की हे आम्हाला देत नाही, मित्रांना देतात. पण तशी काही हे नाही आहे. आपण जेव्हा एखाद्या सोसायटीला पाण्याचा टँकर देतो तर चालांचं एक त्या सोसायटीला देतो. काही आरोप लोक लावणारच आहे जेव्हा त्यांच्या गरजा पूर्ण होत. परंतु असं काही आमच्याकडून केलं जात नाही. इवन आम्ही डे नाईट वॉटर सप्लाय करतो. म्हणजे अगदी जेव्हा शटडाऊन्स वगैरे येतात त्यावेळेला टँकरचा लोड खूप वाढून जातो. अशा वेळेला आम्हाला मग रात्री 12-1 तर लोकांना असं वाटतं की आम्ही सकाळपासून ऑर्डर दिली आहे, संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी आलं नाही. पण आम्ही पाठवत असतो. म्हणजे असं ते जे आरोप आहे याच्यामध्ये पण त्यांनी एकदा चक्कर मारू द्या ना तिकडे. अहो पण ते विषय चालूच राहणार आहे. आम्ही काय केलं माहितीये का, हे तुमच्या विषयाला सेम आमचा आम्ही काय की त्या सेक्टर पूर्ण लेखी घेतो रविवारी असं आंदोलन करू का? नाही आंदोलन आंदोलनामध्ये आम्हाला अडवू नका, कारण का आम्ही तुमच्याकडे आलोय ती कृपया हात जोडून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. आम्हाला पाणी पाहिजे. जॉब करायचे असतील तर पाणी गरजेचं आहे. आमची मुलं बाळ रडत बसतात जागेवरती, शाळेला नाही जायचं म्हणतात, आता परीक्षा चालू आहे. मला परवडत नाहीये. हे कसं पाणी आणणार तुम्ही? 40 ते 50 रुपये, रिक्षावाला 50 रुपये घेतो. त्याच्यासाठी काय करायचं ते सांगा. हप्ते भरायचे का? हे पाणी नाही. मग आम्ही हप्ते भरत नाहीत. आम्हाला 2 वर्षाचा फ्री द्या. जोपर्यंत तुम्ही पाणी चालू करत नाहीत ना तोपर्यंत हप्ते बंद करा. मग बँकेवाल्याला सांगा हप्ता नाही घ्यायला म्हणून. बरोबर आहे ना? रोज ताप येतो मुलांना. का आम्ही मुलांना मारायला नेलं काय तिकडे? नाही पाणी तर पाहिजे सर, कारण पाणी हा पहिला प्रश्न आहे. नाही तर मग तुम्ही द्यायलाच नाही पाहिजे होते तिथं. तुमच्याकडून जर सोय नव्हती होत स्वप्नसागरला पाणी नाही. आणि रोज आम्ही एवढे कॅपेबल नाही की रोज आम्ही एकच पाणी घ्यावं म्हणून. पाण्यामध्ये किडे असतात, लहान मुलं रोज आजारी पडतात, खोकला सर्दी ताप त्या ठिकाणी चालू आहे. कमसे कम साधे पोलिओ पाजायला सुद्धा त्या ठिकाणी नाही आले. म्हणजे एवढं गैरसोय का त्या जागेवर? सोसायटी कशासाठी? काय घरं घेतले ते लोक काय बावळट होते का त्या जागेवरती जायला? आणि काय करतात तिकडे खुर्च्यावरती बसून? मी शिक्षक आहे, मी शाळेत अंघोळ करतो पाठीचा. हो मी हॉस्पिटलमध्ये काम करते. मला अक्षरशः बाथरूमला सुद्धा तिकडे जावं लागतं हॉस्पिटलमध्ये. काय करणार आहे? तरी पण नाही. पाण्याची हे सोय तर झालीच पाहिजे, कारण बिना पाण्याचं तर आम्ही नाही राहू शकत. शिरकुली नाचकी झाली. महिलाला ऑफिस मधून जर पाणी मागायला गेलं तर हा काय प्रकार आहे?
महिलांना तुम्ही थोडी तरी रिस्पेक्ट द्या ना जरा तरी. आणि जी कामाला ठेवली ती पण ऐकत नाही. जी कामाला लोक ठेवली ती पण ऐकत नाही. इंजिनियर पाठवतो आणि लाईन खाली करण्याचा प्रतिबंध करून घेतो. त्या 2 टाक्यांमध्ये अजून पण पाणी पडत नाही. काय करावं लागतं? त्यांना पाणी विचारलं काय साहेब कधी पाणी काय मी का तुमचा नोकर आहे काय? मग यावेळेला सोडू काय? मग हे कुठली पद्धती आहे बोलण्याची? तुम्ही जे लोक तिथं जे तुम्ही नंबर आहेत ना ते लोक सुद्धा व्यवस्थित बोलत नाही. नकोय का पाणी? आपण त्याला लेटर पण त्यासाठी तेच प्लॉट केलं. आपण झालं असतं तर नाही आपण ते नाही आमचा विषय तेच आहे. एवढा 25,000 रुपये हप्ता भरावा लागतो तिथे. कसं करायचं? आम्ही शाळेतच आहे आमच्याकडून. रोज मुलांना काम असतं दवाखाने नाहीये. पहिली गोष्ट रिक्षावाले एवढे पैसे घेतात आईच्या वेळेला तर मागितलं तर पाण्याचा प्रॉब्लेम. बसवाल्याला विचारलं तर बसवाले म्हणतात काय करायचं मग आम्ही? प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम आहे त्या जागेवरती. बघा याच्यावरती काहीतरी विचार करा. आणि विचार नाही तर खरंच हा पाण्याने नुसती आजारी सर्दी खोकला हे पण नाही पाहिजे. नाही तर आंदोलन होणार या जागेवरती. महिला करून काय फायदा? शनिवारी तुम्हाला सांगतो दया कशी येत नाहीये पण शनिवारी पाणी नाही आलं. जेवढी शहरातली महिला जे सर्व इथं येऊन तांडव करू. नाही तर मग खुर्च्या सोडा. बरोबर आहे. तुम्ही जर नाही ते करू शकत तर खुर्ची सोडा. आता पण आमच्या विषय आम्हाला पाणी पाहिजे. होणार नाही. आलाय तुमच्या खुर्ची सोडा. कामं नाही. टॉयलेटला पाणी नाहीये. पाहिजे येऊन देतात कसं माणसांच्या वरती. पाण्यामध्ये मुलांना इन्फेक्शन होतंय पूर्णपणे. ताप थंडीत तिथे पडलेले आहेत स्वप्न सागरला लोक. करता कशाला? बस खुर्चीत बसता कशाला तुम्ही? बजेटच द्यायचं नव्हतं तुमच्या. आम्ही स्वतः टँकर मागू. तुमच्याकडे जोपर्यंत पाणी देणं होत नाही तोपर्यंत टँकर नको आम्हाला. पाण्याचं टँकर नाही तुमचं नाही दिलं त्यामुळे 4 महिन्याची मिटिंग असली म्हणजे या तरी काय बोलू टँकर पण भरपूर लागतात टँकर मध्ये किंवा येतात नमस्कार, मी सुनील कातारे. रायगड टाइम्स महाराष्ट्र न्यूज 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. आज एकंदरीत पाहायला गेलं तर सिडको भवनच्या शेजारी या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाणी प्रश्नाच्या टंचाईमुळे अनेक वेळेस वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत होते. पण आज या ठिकाणी आक्रोश, जनतेच्या महिलांचा आक्रोश, दिवाळीच्या ऐन मोक्यावर, सणासुदीच्या या मोक्यावर पाणी प्रश्न हा मोठा गंभीर समस्या झाली होती. याच अनुषंगाने भाजपच्या आज पदाधिकाऱ्यांनी आज सिडकोमध्ये अवेलना व्यक्त केली आहे. सोबतच आपले काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा, तुमच्याकडे येतो. कसं पाहता आज या ठिकाणी पाणी प्रश्न, ऐरणीचा प्रश्न आलेला आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी नागरिकांची समस्या घेऊन पुढे आलात, काय भावना आहे? माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही भारतीय जनता प्रभाग क्रमांक 3 यांच्याजवळ मोर्चा काढला. तर मोर्चा कसा माहिती का, सेक्टर 23 तर 23, 27, 34, 36, फेज 1, फेज 2 या सर्व प्रकारे नागरिकांना भरपूर पाण्याचा त्रास आहे. म्हणजे
जिथं 10 टँकर कुठे कुठे एक हाईट पार्क सोसायटी झाली किंवा चौथी झाले म्हणजे पाणीच नाही, पूर्ण एरियामध्ये पाणीच नाही. त्या संदर्भात नागरिक एवढे हे झालते पूर्ण, त्याच्यामुळं आम्ही पूर्ण मिळून याच्यासोबत आम्ही निर्दोष केनी, प्रल्हाद केनी साहेब, तसेच साजिद पटेल आणि सर्व महिला आशा बोरसे याही आम्ही बहुमताने एक भव्य मोर्चा काढला ना. त्या मोर्चाला एक एज झाला. एज कसा मिळाला माहिती आहे का? त्याही पूर्ण आम्ही लेखी लिहून घेतला का शनिवारपासून पूर्ण आम्हाला या पूर्ण एरियाला प्रभाग 3च्या मुबलक पाणी भेटेल असे आश्वासन देवतकर साहेब यांनी दिले आहे. त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून एक पूर्ण नागरिकांना दिवाळी चांगली होईल असं आश्वासन देत आहे. नक्कीच सर, तुमच्याकडे येतो. खरं पाहायला गेलं तर दिवाळीच्या ऐन मोक्यावर पाणी प्रश्न, महिला आणि अनेक वर्ग या ठिकाणी त्रस्त होते. आपण देखील या लढ्यात सामील आहात. काय भावना, काय प्रत्युत्तर मिळाले सिडको प्रशासन? आता दिवाळीचा सण सुरू होत आहे आणि सुरू होत असताना कित्येक दिवस तलोजा फेज 1, फेज 2, सेक्टर 34, 35, 27 या भागामध्ये पाण्याचा पुरवठा एकदम बंदच असल्याकारणाने सर्व नागरिक हैराण होते. परंतु आमचे मित्र निर्दोष केनी आणि विनोद घरत, आशाताई असतील, साजिद पटेल असेल, सचिन वासकर असतील, जगदीश घरत असतील, हे सर्व कार्यकर्त्यांनी सर्व लोकांच्या भावना हे करून आपण सिडकोवर आज मोर्चा काढला. सिडकोवर मोर्चा काढल्यानंतर सिडकोचे अधीक्षक अभियंता शेवतकर साहेब यांनी आश्वासित केलं की आम्ही आपल्याला काय पाणी शनिवारपासून पूर्वरत पाणी व्यवस्थितपणाने 15 MLD पाणी आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि ते कशा प्रकारे देणार आहोत ते सुद्धा त्यांनी आपल्यालासुद्धा बाईट देतानाच त्यांनी सांगितलं. आम्हाला लेखी या दोघांच्या नावाने तो पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की आम्ही महानगरपालिका असेल, हेटवणे असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल यांच्या माध्यमातून आम्ही पाणी घेऊन तलोजाला किंवा सेक्टर 34, 35 तलोजा फेज 1, फेज 2 यांना जो कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो आहे याचा पाणी पुरवठ्याचा भरणा आम्ही यांच्या माध्यमातून करून कमीत कमी शनिवारपासून आम्ही तुम्हाला 15 MLD पाण्याचं देण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. सर, या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक संस्था, अनेक वेगवेगळ्या सोसायट्या वेगवेगळ्या पद्धतीने सिडको प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु उद्या देखील, परवा देखील नवीन चर्चेत असलेले काँग्रेसचा देखील या ठिकाणी मोर्चा होणार आहे अशी माहिती मिळते आहे. काय पाहता, कसं पाहता? या ठिकाणी विविध पद्धतीने या ठिकाणी पाहिलं जात आहे. काँग्रेसचं हे थोतांड आहे. कारण मी आपल्या माध्यमातून सांगतो, प्रभाग 3मध्ये असणारे सर्व नगरसेवक या 4 वर्षामध्ये कधी फिरकले? ज्या वेळेला जसा पहिल्यांदा पाऊस पडल्यानंतर बेडूक आपले पिवळे बाहेर येतात त्याप्रमाणे आता निवडणूक जवळ येत आहे आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही लोक आज बाहेर पडायला लागलेली आहेत. आणि ही बेडकं लोक जाणतात. कारण ज्या वेळेला पाण्याचा जेव्हा प्रश्न आला, अनेक प्रश्न पाण्याचाच नाही तर संपूर्ण गार्डनचे असतील, रस्त्याचे असतील, कुठल्याही प्रश्नाकडं मला सांगावं 5 वर्षामध्ये कुठला नगरसेवक फिरकला का? प्रभाग 3मध्ये एकही नगरसेवक या 5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये फिरकला नाही. परंतु आता निवडणुका डोळ्यासमोर दिसत आहेत. मग कुठेतरी काहीतरी नाटक करण्याचं काम करायचं. आणि नाटक करायचं म्हणजे कसं तर मोठे मोठे होल्डिंग लावणार कशाचे? आम्ही यांना मुलामध्ये काँग्रेसमध्ये असल्याची त्यांना ती जाहिरात करायची की मी आता काँग्रेसमध्ये आहे. कारण पूर्वी ते शेका पक्षाचे नगरसेवक होते, आता ते भाजपमध्ये होते 4-5 वर्ष, त्याच्यानंतर आता परत काँग्रेसमध्ये. म्हणजे मी कुठल्या पक्षामध्ये आहे ते दाखवण्यासाठी त्यांना आयडेंटिटी लागते. आम्हाला ते लागत नाही. आम्ही प्रल्हाद केनी म्हटलं का प्रल्हाद केनी भाजप, प्रल्हाद केनी प्रशांतदादा ठाकूर हे नाव जगप्रसिद्ध आहे. आणि आम्हाला फक्त आणि फक्त जनतेच्या समस्येचं निवारण करण्याचं काम आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, परेशदादा ठाकूर साहेब असतील, आमचे अरुण शेटजी भगत साहेब असतील, या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता हा लोकांच्या जनतेच्या हितासाठी आणि हितासाठी काम करत असतो. यांच्यासाठी देखावा करण्याची आम्हाला गरज पडत नाही. नक्कीच ताई, तुमच्याकडे येतो. कसं पाहता महिलांचा आक्रोश तुमच्या मागे देखील आपण वर पाहिला. आता काय सांगाल, एक महिला असल्याच्या नात्याने महिलांनी तुमच्याकडे खतखत व्यक्त केली, प्रशासनाकडून काय उत्तर मिळालं आणि काय पुढील भावना?
सर्व पहिले मी सांगेल की महिलांची सर्वात मोठी अडचण पाण्याचीच आहे, कारण की दिवस उजाडला की पाण्यापासून सुरुवात होते ते रात्रीपर्यंत पाण्याची गरज, महिलेच्या प्रत्येक कामासाठी पाण्याची गरज लागते। त्यामुळे प्रत्येक आपल्या सिडकोच्या वसाहती असतील, नवीन वसलेल्या वसाहती, शिवाय आपले संपूर्ण इथे वसाहत वाढत आहे, रहदारी पण वाढत आहे सगळीकडे। त्याच्यामुळे लोकवस्ती वाढत्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आम्हाला मिळत नव्हती आणि त्यामुळे फेज 1, फेज 2 आणि 35-40 या सगळ्या ठिकाणी पाण्याची कमतरता भासत होती, कमी प्रमाणात पाणी भेटत होतं। आणि तसेच आम्ही रिक्वेस्ट टाकून देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला बिल्डिंगचे टँकर्स व्यवस्थित पाठवत नव्हते, शिवाय टावलाटावलीचे उत्तर आम्हाला देत होते। त्याच्यामुळे हा मोर्चा काढण्याचा आमचा आजचा हा उद्देश होता आणि त्यांच्याकडनं ॲटलिस्ट आम्हाला 15 MLD पाणी मिळालं पाहिजे असं आश्वासन आम्ही पूर्ण करून घेतलं आणि शनिवारपासनं सिडकोचे अधिकारी सेवटकर साहेब यांच्याकडनं आम्हाला आश्वासित केलं, त्यांनी लेखी स्वरूपात त्यांनी पत्र देखील आम्हाला इथे दिलेलं आहे की शनिवारपासून तुम्हाला 15 MLD पाणी हे दिलं जाईल असं आश्वासन केलं। त्यामुळे महिला वर्ग नक्कीच खुश आहे आणि हे सगळं आपले लाडके आमदार भाजपचे प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विनोददादा घरत, निर्दोषदादा केणी, प्रल्हाददादा केणी, साजिद पटेल दादा या सर्वांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही आज केलेले आहे आणि हे यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे। नक्कीच दादा तुमच्याकडे येतो, कसं पाहता ह्या आंदोलनाचं जर प्रभावित पाहायला गेलं तर जर शनिवारपर्यंतचा वादा सिडकोने निभवला गेला नाही तर त्यानंतर आपली भूमिका काय असेल नेमकी? शनिवारपर्यंत आम्हाला त्यांनी वचन दिलेलं अभिकक्ष अभियंता साहेबांनी, नाही शनिवारपर्यंत पाणी जर नाही दिला तर आम्ही या संख्येने ट्रिपल संख्येने आम्ही मोर्चा आणू आणि सिडकोचा इथे चक्का जाम करून इथे सिडको करून पाणी द्यायची मागणी करू। नक्की कसं पाहता या ठिकाणी आज सिडको भवनमध्ये तुम्ही आलात, अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, पाणी प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, दिवाळीच्या ऐन मोक्यावर एक महिला असल्याच्या नात्याने तुम्ही खतखत व्यक्त करत होतात, काय भावना आहे? सर आम्ही इथं आलेलो आहे, 1.5 वर्ष झालं कंप्लीट आम्हाला पाणी म्हणजे बिलकुलच येत नाही आहे। टँकरने पाणी सोडतात, त्याच्यामध्ये पण किडे असतात, आमचे लहान लहान मुलं बाळं बायका सर्व्हिसला जातात, त्यांनी काय करायचं, बाथरूमसाठी अक्षरशः आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं। जर हे असं रोजच जर चालू असेल तर ड्युटीला कसं जायचं, घर कसं सांभाळायचं? महिला म्हटलं की तिचं घरस्थी आले, सगळं परपंच तिच्या हातात असतो। राहायला स्वप्नसागर तळोजा फेज 2 आज त्या ठिकाणची एवढी परिस्थिती बेकार आहे की पाणीच नाही आहे, 2 महिने झालं कंटिन्यू ह्या जागेवरती पाणी आलेलं नाही। आणि त्यांना जर विचारायला गेलं आम्ही की पाणी का नाही येते, काय बोलणं तुमचं, पाणी देतोय म्हणजे आम्ही खोटं बोलतोय का? स्वप्नसागर अधिकारी कोणते ते तुम्हाला? अधिकारी कोण आपले ते प्रतिनिधी मगर साहेब, आणि त्यांच्याशी माझं अक्षरशः गेल्या हप्त्यामध्ये भांडण झाले। मला पाणी नव्हतं, मी डबल ड्युटी करून आलेले होते, घरी जेव्हा मी आले घरात कसलंच पाणी नव्हतं। कामाला आहे मी, ड्युटीला आहे नेरूळ हॉस्पिटलला, त्या ठिकाणाहून मी येत असताना मला पाणी नव्हतं, माझी चिडचिड एवढी झाली, मी विचारायला गेले ऑफिसमध्ये, बाकी महिला पण आलेल्या त्या जागेवरती, आम्ही विचारलं की आम्हाला पाणी पाहिजे, काय बोलणं आहे तुमचं, बघा विचारा। मग कोणाला विचारायचं, सिडकोकडे आलो तर ते म्हणतात आम्ही सोडणार पाणी, मग पाणी कशा पद्धतीनं सोडणार? आता आम्हाला ह्या ठिकाणी आम्ही सर्व महिला एकत्र आलेलो आहोत, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की शनिवारी आम्ही तुम्हाला पाणी देणार, जर पाणी शनिवारी नाही आलं तर सोमवारी आम्ही मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी सिडको भवनला येऊन आंदोलन अक्षरशः आम्हाला करावं लागेल, कारण का महिला एवढे चिडलेले आहेत आज ह्या ठिकाणी की अक्षरशः त्यांना आत्महत्या करायची वेळ आली। आम्ही 25,000 रुपये हप्ता भरणार, घरं आम्हाला दिले त्या ठिकाणी, आम्ही 25,000 रुपये हप्ता भरणार आणि जर आम्ही कामच नाहीत केले तर 25,000 रुपये आम्ही हप्ता भरायचा कसा? जोपर्यंत ते पाणी देत नाही तोपर्यंत त्यांनी आम्हाला सांगावं की तुम्ही हप्ता नका भरू, मग आम्ही हप्ता नाही भरणार आहे। पाणी त्यांनी जर नाही दिलं तर आम्ही इथं मोठ्या संख्येने येऊन आंदोलन करणार आहेत। स्वप्नसागर महिला सगळ्या तळोजा नोडवरला सगळे तळोजावरून आलेले आहेत फेज 2 मधून। स्वप्नसागर तुमच्याकडे तो कसं पाहता, तुम्ही देखील वर होता आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा मी पाहिली, काय भावना? माझ्या म्हणजे पाण्याची लाईन टाकली असताना सुद्धा हे लोक टँकर पाठवतात आणि त्या टँकरच्या पाण्यामध्ये घाण असते आणि मी कधी दवाखान्यात जास्त जात नव्हती, वर्ष 2-2 वर्ष आजारी नव्हती पडत, आता मी आजारी पडायला लागली आहे।
पाहायला गेलं तर काही नागरिकांनी आपली खतखत सीधा अधिकाऱ्यांसोबत व्यक्त केली। अनेक प्रश्नचिन्ह समोर उभे आहेत। दिवाळीच्या ऐन मोक्यावर पाणीसारखा प्रश्न कधी सुटणार यावर सिडको अधिकाऱ्यांनी दिलेल्या सगळ्या कारवाईनंतर काय पाहायला मिळणार आहे खरं तर बघा जाणून घेण्यासाठी रायगड टाइम्सला महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनाथ सोबत सुनील कातारे, रायगड टाइम्स। तर आज या ठिकाणी सिडको प्रशासनावर अनेक विविध पद्धतीने वारंवार पाणी प्रश्नावर प्रश्नचिन्ह उभं राहत होतं। आज भाजपच्या माध्यमातून निर्दोष केली विनोदा आणि अनेक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बाबी पुढे आणलेल्या आहेत। तुमच्याकडे याबद्दल आता प्रश्नचिन्हावर काय तुम्ही उत्तर देणार आहात? हे सगळे नाही बघा, ही जी लोक आमच्याकडे आलेली आहेत ही पाण्याचा प्रश्न घेऊन आले। त्यांच्याकडे होणारा अनियमित पाणी पुरवठा आणि अपुरा पाणी पुरवठा याबद्दल त्यांच्या जे प्रश्न आहे, पाणी हा जिव्हाळ्याचा विषय, याच्याबद्दल काही वाद नाही आहे। आणि मधल्या काळामध्ये काही शटडाऊन्स रेग्युलर झाले आणि अनएक्सपेक्टेड झाले, त्याच्यामुळे पाणी पुरवठा अनियमित झाला। आम्ही आता खारघर तळोजामध्ये बेसिकली हेटवणे आणि NMMC प्लस MIDC यांच्याकडनं पाणी घेऊन पाणी पुरवठा करतो। हेटवणेचा आमचा सिडकोच आहे, बाकी NMMC आणि MIDC जे पाणी येतं ते सगळं पाणी आपण डिस्ट्रीब्यूट करतो। पण हे डिस्ट्रीब्यूट करताना नॅचरली जिथून डिस्ट्रीब्यूट केलं आता सिस्टममध्ये प्रेशर जवळच्या लोकांना जास्त मिळतं, दूरच्या लोकांना कमी मिळतं, त्यामुळे दूरच्या लोकांना पाणी पुरवठा कमी होतो। अशा वेळेला मग आपण त्यांच्या तक्रारी आल्या तर टँकरनी सप्लाय करून आपण ते करतो। या व्यतिरिक्त जो तुटवडा आहे पाण्याचा, यासाठी आम्ही विविध पावलं उचललेली आहेत। त्याच्यामध्ये मेनली तर आम्ही NMMCला रिक्वेस्ट केली आहे की आता दिवाळीचा सीझन पण येतो आहे, अशा वेळेला लोकांच्या गरजा निश्चितच जास्त असणार आहे, तर एक्स्ट्रा पाणी जे आत्ताच सध्या आम्हाला देत आहे त्यापेक्षा एक 10 ते 15 ml पाणी एक्स्ट्रा देण्यात यावं। या व्यतिरिक्त आमच्या इथे आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना पण आदेश दिलेले आहे की हेटवणे धरणातून जर आपल्याला एक्स्ट्रा पाणी उचलता येत असेल आणि सिस्टम आमची जी आहे ती सिस्टम जर ते लोड घेऊ शकतात तर तिथूनही वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी, तसंच आम्ही आता MJPशी पण बोलतो आहे। या व्यतिरिक्त काही मशिनरीचा इश्यू असतो की जसं पंपिंग मशिनरी कुठे इनॅडिक्वेट पडते का आहे, तर त्या संदर्भात आम्ही आता जे पंप आमचे MBRला लावलेले आहे त्यांचा सगळा आमचा सेटअप तयार आहे। येत्या 2 दिवसात ते काम पूर्ण करून आम्ही जसं खारघरला 54चा मोठा MBR बांधलेला आहे, तिथे पाणी पंपिंग करून आम्ही भरत होतो, तर त्यासाठी जे पंप लागत आहेत ते पंप शुक्रवारपर्यंत रेडी होतील। शनिवारी आम्ही 3-4 तासाचा शटडाऊन घेऊन मेनिफोल्ड जोडून त्यानंतर मग आम्हाला जास्त पाणी त्या MBRमध्ये भरता येईल आणि निश्चितच जास्त पाणी भरल्यानंतर त्यांना तेवढं प्रेशरनी पाणी येईल, कारण की MBRमध्ये हेड वाढलं की पाण्याचं प्रेशर पण वाढेल। तर आम्ही हे सगळं सुरळीत शनिवार संध्याकाळपासनं यांनी जे आत्ता मला तक्रारी दिल्या की ज्या एरियात पाणी येत नाही आहे, विशेषतः खारघरमध्ये 34, 35, 32 हे सेक्टर्स, त्यानंतर तळोजामधल्या सोसायटी सर असंतोष मोठ्या प्रमाणात आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी कमी असल्यामुळे टँकर माफियांना वाव मिळतोय, ज्या पद्धतीने पाणी त्यांना टँकरच्या माध्यमातून पुरवलं जातं त्यात वैयक्तिक सोसायट्यांचं आणि इतरांचं नुकसान आहे। यामध्ये आता सिडको प्रशासन नेमकं कशा पद्धतीने पाहतं? नाही असं काही नाही आहे। नागरिकांचा असंतोष असणं साहजिक आहे, कारण काय होतं की त्यांना जेव्हा पाणी मिळत नाही आणि त्यांना रस्त्याने जाताना पाणी टँकर दिसतो, तर त्यांना असं वाटतं की हे आम्हाला देत नाही, इतरांना देतात, पण तशी काही हे नाही आहे। आपण जेव्हा एखाद्या सोसायटीला पाण्याचा टँकर देतो तर चलांची एक कॉपी त्या सोसायटीला देतो। काही आरोप लोक लावणारच आहे जेव्हा त्यांच्या गरजा पूर्ण होत नाही, परंतु असं काही आमच्याकडून केलं जात नाही। इवन आम्ही डे नाईट वॉटर सप्लाय करतो, म्हणजे अगदी जेव्हा शटडाऊन्स वगैरे येतात त्यावेळेला टँकरचा लोड खूप वाढून जातो। अशा वेळेला आम्हाला मग रात्री 12-1 तर लोकांना असं वाटतं की आम्ही सकाळपासून ऑर्डर दिली आहे, संध्याकाळ झाली, रात्र झाली तरी आलं नाही, पण आम्ही पाठवत असतो। म्हणजे असं ते जे आरोप आहे याच्यामध्ये काही आता हा अप्रोच झाला, यानंतर आपली पुढची जी रीतसर प्रोसेस आहे ती नेमकी कशी असणार आहे? रीतसर प्रोसेस म्हणजे आता हे जे तुम्हाला सांगितलं मी की खारघरमध्ये
जे या खारघरचे जे सेक्टर्स आपण आता वेगवेगळ्या सेक्टरमधून सर आहेत सगळे विभाग मोठा पण असल्यामुळे मेनली जे आहे 34, 35, 32, 36 सेक्टर त्या सेक्टर्सचा मेजर इश्यू आहे. इकडच्या बाजूला नाही आहे. ते फेज 1 फेज 2 खारघर तळोजाचं आहे, ते तळोजाची बाब आहे. त्याचं तर पाण्यात सांगतो ना, तळोजाला आपण खारघरच्या 26 MBR मधून पंपिंग करून पण पाणी देतो. त्यामुळे तिथे जे 2 पंपाचं काम चालू आहे जे शुक्रवारपर्यंत पूर्ण होईल त्यांनी तळोजाला पण फायदा होणार आहे. कारण तळोजा त्याच ज्या वेळेला आपण 54ला MLD भरणार आहे पाणी टँकरमध्ये MBR मध्ये, त्याच वेळेला आपण ते भरून झालं की पुढचं पंपिंग जे आहे ते उर्वरित पंपिंग आपण तळोजाला करणार आहे. पाण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होईल का त्यांच्या? हो, पाण्याच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी आपल्याला आपण NMMCला रिक्वेस्ट केली आहे. आता MJPला आज हो पर्सनली आमचे व्यवस्थापकीय संचालक कमिशनर साहेबांशी बोललेले आहे आणि त्यांनी पण पॉझिटिव्हली सांगितलं की आम्ही देतो. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आहे. आणि दुसरं कसं आहे की MJPची जी टप्पा 3ची स्कीम चालू आहे ना, मुळात ती स्कीम व्हायला थोडा उशीर झाल्यामुळं हा प्रश्न तुटवड्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण तो तुटवडा ती स्कीम होईल तेव्हा पूर्ण भरून निघेल. तोपर्यंत आम्हाला हे पाणी वाढवून देण्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. तसंच आता आज आम्ही MJPला पण रिक्वेस्ट करतो आहे की त्यांनी पण पाणी वाढवून द्यावं, जेणेकरून कामोठे, न्यू पनवेल, कळंबोली या भागातसुद्धा अलीकडे तक्रारी वाढल्या आहे, तिथे पण ते होऊ नये त्यासाठी आज आम्ही MJPला पण रिक्वेस्ट करतो आहे. त्यामुळं वाढीव आणि मी सांगितलं की हेटवणेमधून पण आम्ही वाढीव पाणी घेण्यासाठी प्रयत्न करतो आहे. सिस्टम जी आहे ती आपली जी डिझाईन्ड आहे त्याच्यापेक्षा किती त्याच्यामध्ये एक्सेस पाणी घेऊ शकतं त्याची तपासणी करायला ऑलरेडी लोक आज गेलेले आहेत. आणि आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटला पण रिक्वेस्ट करायला माणसांना पाठवलेलं आहे. सर, एकंदरीत किती दिवसात हा पाणी प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतं? या 3 दिवसानंतर ना शनिवारपासून मला वाटतं शनिवार संध्याकाळी, कारण शनिवार सकाळी आम्ही ते मॅनिफोल्ड जोडण्यासाठी 4 तासापर्यंत साधारणतः आम्ही हे घेऊ शटडाऊन. त्याच्यानंतर संध्याकाळपासून शनिवारच्या पाणी पुरवठा सुरळीत व्हायला पाहिजे असं अपेक्षा आहे. आणि आम्ही लक्ष ठेवून आहे. म्हणजे आम्ही फार दक्ष आहे. आम्हाला कळतं आहे की हा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. टीम काम करतात आपल्या याच्यासाठी? संपूर्ण वॉटर सप्लाय टीम काम करते आहे आणि हेटवणे टीम काम करते आहे. 2 डिव्हिजन एक्सक्लुझिव्हली त्याच्यावर काम करते. आणि सर, आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आता आपली हिंदू लोकांची सर्वात मोठा सण दिवाळी, आणि शनिवारपर्यंत हे काम व्हायलाच पाहिजे. जर नाही झालं तर नाही त्यासाठी रविवारी पहिली आंघोळ आहे, नाहीतर रविवारीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण होण्याची त्याची काळजी घेणं आमचं काम आहे, कर्तव्य आहे. आम्ही त्याच्यावर लागलं. माझ्या इंजिनियरला सर्वांना आम्ही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की कोणीही कुठेही जायचं नाही आहे हेच इश्यू झाल्याशिवाय, रिझॉल्व झाल्याशिवाय. त्यामुळे शनिवारी संध्याकाळनंतर पाणी पुरवठा आम्ही